Hi students, today I am going to explain common names, IUPAC names of ethers, nomenclature of ethers. मागच्या तासाला आपण अल्कोहोलचं नॉमेनक्लेचर आणि फिनॉलचं बघितलेलं आहे. आज आपण इथरचं नॉमेनक्लेचर बघणार आहोत. त्याच्या अगोदर व्हॉट आर इथर्स, मी बऱ्याच डेफिनेशन तुम्हाला सांगितलेल्या होत्या. त्यापैकी पहिली जी डेफिनेशन होती, अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स आर ऑब्टेन्ड बाय रिप्लेसिंग हायड्रोजन ॲटम ऑफ अल्केन बाय अल्कॉक्सी ग्रुप. हे लक्षात घ्यायचंय. दुसरी गोष्ट, इथर्स आर क्लासिफाईड इनटू टू टाइप्स, सिंपल इथर्स अँड मिक्स्ड इथर्स. In a simple ether, divalent oxygen atom is bonded to two identical alkyl or aryl groups, and in a mixed ether, oxygen atom is bonded to different alkyl or aryl groups. And the common name of ethers are obtained. Common name of ethers are obtained by writing the name of alkyl group attached to divalent oxygen atom in alphabetical order and then add the word ether. म्हणजे इथरचं नॉमेनक्लेचर करत असताना कॉमन सिस्टीम मध्ये डायव्हॅलंट ऑक्सिजन ॲटम ज्या दोन अल्काइल ग्रुपला अटॅच झालेला आहे, बॉन्डिंग त्याचं आहे, त्यांचं नाव अल्फाबेटिकली लिहायचं आणि पुढं इथर्स. बघूया आपण. पहिल्यांदा पहिलं आहे डाय मिथाइल इथर. बघा, इफ डायव्हॅलंट ऑक्सिजन ॲटम इज बॉन्डेड टू सेम or identical to methyl groups. जर डायव्हॅलंट ऑक्सिजन ॲटम दोन सारख्या अल्काइल ग्रुपला अटॅच असेल तर फक्त इथर म्हटलं तरी चालतं, पण दोन वेळा हा मिथाइल ग्रुप आला त्यामुळं डाय मिथाइल इथर. म्हणजे या स्ट्रक्चरल फॉर्म्युल्याचं कॉमन नेम काय असेल? डाय मिथाइल इथर. लक्षात येते? बघा, डायव्हॅलंट ऑक्सिजन ॲटम बॉन्डेड टू सेम अल्काइल ग्रुप्स, टू मिथाइल ग्रुप्स, डाय मिथाइल इथर. आता दुसरा आहे इथाइल मिथाइल इथर. म्हणजे जर डायव्हॅलंट ऑक्सिजन ॲटम हा एका मिथाइल ग्रुपला अटॅच असेल आणि दुसरा जो आहे तो कोण असेल? इथाइल. म्हणजे CH3 CH2 किंवा C2H5 असं लिहिलं तरीही चालतं, पण आपल्याला याचं IUPAC नेम सुद्धा बघायचं आहे आणि म्हणून मी असं लिहिलेलं आहे. आता इथं दोन्ही अल्काइल ग्रुप जे डायव्हॅलंट ऑक्सिजन ॲटमला अटॅच आहेत ते डिफरंट आहेत आणि म्हणून अल्फाबेटिकली अगोदर कोण येतं? इथिल आणि नंतर मिथाइल, आणि म्हणून याचं कॉमन नेम इथाइल मिथाइल इथर. लक्षात आलं? आता पुढचं आहे डाय इथाइल इथर. म्हणजे जर डायव्हॅलंट ऑक्सिजन ॲटम दोन इथाइल ग्रुपला अटॅच असेल, म्हणजे दोन सारख्या अल्काइल ग्रुपला अटॅच असेल तर तो अल्किल ग्रुप जो आहे कुठला? इथाइल. ते दोन वेळा आला म्हणून डाय. कुठला आहे? इथाइल, म्हणून डाय इथाइल इथर असं म्हणायचं. किंवा फक्त इथाइल इथर म्हटलं तरी चालतं. तसंच याला सुद्धा मिथाइल इथर म्हटलं तरी चालतं. आता पुढचं कंपाऊंड आहे बघा, मिथाइल एन प्रोपाइल इथर. मिथाइल एन प्रोपाइल इथर. डायव्हॅलंट ऑक्सिजन ॲटम एका मिथाइल ग्रुपला अटॅच आहे आणि दुसरा आहे एन प्रोपाइल. बघा, आयसोप्रोपाइल
आणि एन प्रोपाईल हे दोन अल्काइल ग्रुप कार्बन 3 असणारं अल्केन जे प्रोपेन आहे त्याचे, आणि इथं मिथाइल एन प्रोपाईल म्हणजे प्रायमरी कार्बन हा डायव्हॅलेंट ऑक्सिजन अटॅच असेल, आणि हा जो अल्काइल ग्रुप आहे तो कुठला आहे एन प्रोपाईल, आणि हा मिथाइल. अल्फाबेटिकली आधी कोण येतं मिथाइल, म्हणून मिथाइल एन प्रोपाईल इथर. आता बघा मिथाइल फिनाइल इथर म्हणजे एक जो अल्काइल ग्रुप आहे तो मिथाइल आहे, आणि दुसरा फिनाइल म्हणजे बेन्झीन मधला हायड्रोजन गेल्यानंतर राहणारा ग्रुप कुठला C6H5. तसं तुम्ही लिहिलं तरीही चालतं, किंवा C6H5O किंवा बेन्झीन रिंग काढली तरी चालते. आणि याचं कॉमन नेम जे आहे ते एनिसोल, कॉमन नेम एनिसोल पण म्हणतात. याच्या रिॲक्शन आपण बघणार आहोत. एनिसोल म्हणजेच मिथाइल फिनाइल इथर, आणि हे दोन्ही अल्काइल ग्रुप डिफरंट आहेत आणि म्हणून हे मिक्स्ड इथर आहे. आता पुढचं बघा आयसोप्रोपाइल मिथाइल इथर. आयसोप्रोपाइल मिथाइल इथर, मिथाइल CH3 करेक्ट. आयसोप्रोपाइल म्हणजे कसं येईल CH3 आणि CH3 हा ग्रुप कुठला झाला आयसोप्रोपाइल किंवा सेकंडरी प्रोपाइल. आयसोप्रोपाइल मिथाइल इथर. त्याच्यानंतर बघा आयसोब्युटाइल मिथाइल इथर. आयसोब्युटाइल मिथाइल CH3O आयसोब्युटाइल म्हणजे हे स्ट्रक्चरल युनिट जे आहे ते कुठलं आयसोब्युटाइल. कसं लिहिणार बघा CH3C CH3H CH2 म्हणजे याला जोडत असताना डायव्हॅलेंट ऑक्सिजनला जोडत असताना इकडे काय येणार CH2CH CH3 CH3 करेक्ट. काय झालं आयसोब्युटाइल मिथाइल इथर म्हणजे हा अल्काइल ग्रुप कुठला आयसोब्युटाइल. कारण हे बघितलं तुम्ही 2 नंबरच्या कार्बनला CH3 आहे आणि आयसोब्युटाइल हा प्रायमरी अल्काइल ग्रुप आहे करेक्ट. आता बघा टर्शरी ब्युटाइल मिथाइल इथर. टर्शरी ब्युटाइल म्हणजे हा CH3 आणि हा कुणाला अटॅच असणार या डायव्हॅलेंट ऑक्सिजनला आणि मिथाइल CH3 करेक्ट. टर्शरी ब्युटाइल मिथाइल इथर. त्याच्यानंतर फिनिल एन प्रोपाइल इथर. फिनिल एन प्रोपाइल फिनिल C6H5O एन प्रोपाइल म्हणजे प्रायमरी कार्बन डायव्हॅलेंट ऑक्सिजनला जोडला जाईल CH2 CH2 CH3 करेक्ट. फिनिल एन प्रोपाइल इथर. त्याच्यानंतर आयसोब्युटाइल इथाइल इथर. आयसोब्युटाइल इथाइल इथर बघा डायव्हॅलेंट ऑक्सिजन आयटम इथाइल CH3 CH2 आयसोब्युटाइल मगाशी सांगितल्याप्रमाणेच CH2 CH CH3 आणि CH3 करेक्ट. हा कुठला झाला आयसोब्युटाइल. हा पण कुठला आहे आयसोब्युटाइल. समजलं. त्याच्यानंतर लास्ट कंपाऊंड जे आहे त्याचं कॉमन नेम दिलं गेलेलं नाहीये, आपण त्याचं IUPAC नेम बघायचं. बघा आता
हे मी स्ट्रक्चर्स नावावरून काढले. स्ट्रक्चर्स दिले असतील तर त्याचं कॉमन नेम काय आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तर कॉमन नेम कसं मिळवायचं? बाय रायटिंग द नेम ऑफ अल्काइल ग्रुप अटॅच्ड टू डायव्हॅलंट ऑक्सिजन ॲटम इन अल्फाबेटिकल ऑर्डर. फॉर सिंपल इथर्स डाय हे प्रिफिक्स वापरायचं आणि दोन्ही सेम असतील. डाय मिथाइल इथर, डाय इथाइल इथर याप्रमाणे. आणि जर मिक्स्ड इथर असतील तर अल्फाबेटिकली कोण अगोदर येत आहे त्याचं नाव आधी घ्यायचं. हे झालं कॉमन नेम्स बाबतीत. IUPAC नेमच्या बाबतीत बघा काही रूल्स आहेत. तर त्यामध्ये अगदी सिंपल इथर आहेत त्याचा काही प्रश्न येत नाहीये. पण इथर्स आर alkoxy derivative of alkanes and therefore according to IUPAC system ethers are named as alkoxy alkanes. Alkoxy alkanes हा MCQ पण आहे बरं का. ethers according to IUPAC system ethers are named as alkoxy alkanes. आता ब्रँच्ड इथरच्या बाबतीत मात्र त्याचं नॉमेनक्लेचर करत असताना, नाव त्याचं ठेवत असताना काय करायचंय? सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन कंटेनिंग अल्कॉक्सी ग्रुप. अल्कॉक्सी ग्रुप असणारी लॉंग कार्बनची चेन सिलेक्ट करायची. अँड कंपाऊंड इज कन्सिडर्ड ॲज डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट पेरेंट अल्केन. त्या चेन मध्ये किती कार्बन आहे तेवढ्या कार्बनचं जे अल्केन आहे त्या अल्केनचा हा अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह आहे असं समजायचं. नंबरिंग शुड बी डन फ्रॉम द एंड विच इज नियरर टू अल्कॉक्सी ग्रुप. जिकडून अल्कॉक्सी ग्रुप जवळ आहे तिकडून नंबरिंग द्यायचं. त्याच्यानंतर पण अल्कॉक्सी ग्रुप ठरवायचा कुठला? तर डायव्हॅलंट ऑक्सिजन ॲटमला जे अल्काइल ग्रुप अटॅच आहे त्यामधला स्मॉलर अल्किल ग्रुप जो आहे तो अल्कॉक्सी. स्मॉलर अल्काइल ग्रुप जो आहे तो अल्कॉक्सी आणि लार्जर ग्रुप जो आहे तो अल्केन. लक्षात येते? म्हणजे IUPAC नॉमेनक्लेचरच्या बाबतीत मिक्स्ड इथर मध्ये हा प्रश्न येतो. सिंपल इथरच्या बाबतीत काही येत नाही. बघूया आपण पहिलं डाय मिथाइल इथर. काय? डायव्हॅलंट ऑक्सिजन दोन सेम अल्काइल ग्रुपला, सेम मिथाइल ग्रुपला अटॅच आहे आणि त्यामुळे त्यातला एक जो ग्रुप आहे तो अल्कॉक्सी ग्रुप असेल तर दुसरा जो आहे तो कोण असेल? अल्केन. कारण अल्केन मधला हायड्रोजन अल्कॉक्सी ग्रुपने रिप्लेस केला की मिळणारे कंपाऊंड म्हणजेच कोण? इथर्स. आता बघूया आपण हा मिथेन धरा किंवा हा मिथेन धरा. समजा आपण हा मिथेन धरला तर मिथेन मधला हायड्रोजन कुठल्या ग्रुपने रिप्लेस केला? OCH3 म्हणजे कुठला? मिथॉक्सी ग्रुप. आणि म्हणून याचं नाव काय येणार? मिथॉक्सी मिथेन. मिथॉक्सी मिथेन. लक्षात आलं? कारण दोन्ही अल्काइल ग्रुप सेमच आहेत त्यामुळं एक ग्रुप अल्कॉक्सी धरायचा तर दुसरा जो आहे तो अल्केन. आता दुसरं बघा इथाइल मिथाइल इथर. हे अल्फाबेटिकली कॉमन नेम याचं झालं कारण डायव्हॅलंट ऑक्सिजन ॲटम एका इथाइल ग्रुपला अटॅच आहे तर एका मिथाइल ग्रुपला. यामधला जो लार्जर ग्रुप आहे तो कोण आहे? दोन कार्बनचा. म्हणजे इथेन मधला हायड्रोजन कुणी रिप्लेस केलाय? मिथॉक्सी ग्रुपने. OCH3 म्हणजे मिथॉक्सी आणि म्हणून याचं नाव काय येणार? मिथॉक्सी इथेन. मिथॉक्सी इथेन. मिथॉक्सी इथेन. आलं लक्षात? आता हे पुढचं कंपाऊंड बघा. सिंपल इथर आहे कारण दोन्ही अल्काइल ग्रुप डायव्हॅलंट ऑक्सिजन ॲटमला जे अटॅच आहे
ते सेम आहे. कोण आहे? इथाइन. आणि म्हणून इथेन मधला हायड्रोजन कुणी रिप्लेस केला? इथॉक्सी ग्रुपनं. आणि म्हणून डाय इथाइल इथरचं IUPAC नेम काय येणार? इथॉक्सी. इथॉक्सी इथेन. इथॉक्सी इथेन. आता हे बघा, या कंपाऊंड मध्ये डायव्हॅलंट ऑक्सिजन एका मिथाइलला आणि एका एन प्रोपाइल ग्रुपला अटॅच आहे आणि याचं नाव मिथाइल एन प्रोपाइल इथर असं आहे. तर लार्जर अल्काइल ग्रुप कुठला आहे यातला? प्रोपेन. आणि स्मॉलर कोण आहे? CH3. म्हणून अल्कॉक्सी ग्रुप कोण? OCH3 मिथॉक्सी. आणि तो ज्या कार्बनला अटॅच आहे, लॉंग कार्बनची चेन की जिच्यामध्ये अल्कॉक्सी ग्रुप आहे ती सिलेक्ट करायची आणि नंतर त्या चेन मध्ये असणारे कार्बन किती आहेत ते मोजायचे. 1 2 3. म्हणजे कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे हा? प्रोपेनचा. नंबरिंग कुणीकडून द्यायचं? जिकडून अल्कॉक्सी ग्रुप जवळ आहे तिकडून. 1 2 आणि 3. मग 1 नंबरला कोण अटॅच आहे? मिथॉक्सी. 1 मिथॉक्सी. 1 मिथॉक्सी प्रोपेन. 1 मिथॉक्सी प्रोपेन. हे याचं IUPAC नेम झालं. ड्रॉ स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ म्हटलं की लक्षात आलं पाहिजे. याच्यासाठी हे रूल मी परत तुम्हाला सांगितलेले आहे. बघा का, पुढचं कंपाऊंड C6H5 OCH3 हे मिथाइल फिनाइल इथर आहे. तर लार्जर जो आहे तो कोण आहे यातला? फिनाइल. बरोबर. म्हणजे C6H5 C6H6 बेन्झीन. आणि बेन्झीन मधला हायड्रोजन कुणी रिप्लेस केलाय? या OCH3 म्हणजे कुणी? मिथॉक्सी ग्रुपनं. आणि म्हणून याचं नाव काय येणार? मिथॉक्सी बेन्झीन. मिथॉक्सी बेन्झीन. करेक्ट. आता बघा, आयसोप्रोपाइल मिथाइल इथर. आयसोप्रोपाइल हा ग्रुप कुठला आहे? आयसोप्रोपाइल. म्हणजे प्रोपेन मधल्या 2 नंबरच्या कार्बनला, सेकंडरी कार्बनला कोण अटॅच आहे? हा मिथॉक्सी ग्रुप अटॅच आहे. करेक्ट. स्मॉलर अल्काइल ग्रुप कोण? मिथाइल. लार्जर कोण? प्रोपेन. बरोबर. आणि प्रोपेन ला तो अटॅच आहे. म्हणजे मिथॉक्सी ग्रुप असणारी चेन सिलेक्ट केली. त्यामध्ये किती कार्बन आहेत? 3. आणि म्हणून हा कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? प्रोपेनचा. नंबरिंग कुणीकडून द्यायचं? जिकडून अल्कॉक्सी ग्रुप जवळ आहे तिकडून. तुम्ही इकडून दिलं 1 2 3. 2 नंबरला मिथॉक्सी ग्रुप येतोय. इकडून दिलं 1 2 3. म्हणजे 2 ला कोण आहे? मिथॉक्सी ग्रुप. कुणामधल्या? प्रोपेन मधल्या 2 नंबरच्या कार्बनचा हायड्रोजन कुणी रिप्लेस केलाय? मिथॉक्सी ग्रुपनं. आणि म्हणून याचं IUPAC नाव काय येणार? 2 मिथॉक्सी. 2 मिथॉक्सी प्रोपेन. 2 मिथॉक्सी प्रोपेन. करेक्ट. आता सेम इकडं बघा, आयसोब्युटाइल मिथाइल इथर. पहिल्यांदा काय करायचं? डायव्हॅलंट ऑक्सिजन अटॅच असणारे जे अल्काइल ग्रुप आहे ते बघायचे. त्यामधला स्मॉलर अल्काइल ग्रुप जो आहे तो अल्कॉक्सी पकडायचा आणि लार्जर जे आहे ते अल्केन आणि त्या अल्केन मधला हायड्रोजन त्या अल्कॉक्सी ग्रुपनं रिप्लेस केलाय. असं. आता लॉंग कार्बनची चेन की जिच्यामध्ये कोण आहे? अल्कॉक्सी ग्रुप आहे ती सिलेक्ट करायची. आता बघा, या चेन मध्ये 1 2 3 आणि 4 कार्बन आहेत. पण अल्कॉक्सी ग्रुप असणारी चेन सिलेक्ट करायची. म्हणजे कशी सिलेक्ट करणार? या पद्धतीने. लक्षात येते? आता बघा, जिकडून अल्कॉक्सी ग्रुप जवळ आहे तिकडून नंबरिंग द्यायचं. या कार्बनला नंबर तुम्ही दिला 1
2 तर 3 नंबरला मिथॉक्सी ग्रुप येतोय आणि या कार्बनला नंबर दिला तर काय होतंय 1 नंबरला मिथॉक्सी ग्रुप येतोय म्हणून 1 2 आणि 3 दुसरी गोष्ट बाकीचे रूल अल्काइल ग्रुप्स इफ एनी आर आयडेंटिफाइड and their positions can be indicated by proper numbers अल्काइल ग्रुप 2 नंबरला आहे का आहे कुठला आहे मिथाइल आहे बरोबर आणि 1 नंबरला कुठला ग्रुप आहे मिथॉक्सी म्हणजे इथं आयसोब्युटेन मधल्या 1 नंबरच्या कार्बनचा हायड्रोजन कुणी काढलेला आहे मिथॉक्सी ग्रुपनं काढलेला आहे तर 2 नंबरच्या कार्बनचा हायड्रोजन मिथाइल ग्रुपनं काढलेला आहे आणि म्हणून याचं नाव काय येणार 1 मिथॉक्सी 2 मिथाइल प्रोपेन किंवा 2 मिथाइल 1 मिथॉक्सी प्रोपेन बघा 1 मिथॉक्सी 2 मिथाइल प्रोपेन करेक्ट आलं लक्षात लॉंग कार्बनची चेन अल्कॉक्सी ग्रुप असणारी सिलेक्ट करायची परत एकदा लक्ष द्या पहिला रूल सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन containing alkoxy group second count the number of carbon atom in the chain and compound is considered as derivative of that parent alkane numbering should be done from the end which is nearer to alkoxy group alkyl groups if any are identified and their positions can be indicated by proper numbers then according to IUPAC system ethers are named as alkoxy alkanes लक्षात आलं आता पुढचं कंपाऊंड बघा हे टर्शरी ब्युटाइल मिथाइल इथर यामध्ये स्मॉलर अल्काइल ग्रुप कोण आहे मिथाइल लार्जर कोण आहे टर्शरी ब्युटाइल म्हणजे हे जे आहे जास्त कार्बन असणार ते कोण धरायचं अल्केन आणि त्या अल्केन मधला हायड्रोजन हा कुणी रिप्लेस केलाय मिथॉक्सी ग्रुपनं रिप्लेस केला कुणी केलाय मिथॉक्सी ग्रुप मग मिथॉक्सी ग्रुप असणारी लॉंग कार्बनची चेन तुम्ही सिलेक्ट करायची बघा आता 1 2 3 म्हणजे कुठली किती कार्बनची चेन आहे 3 कार्बनची किंवा 1 2 3 किती कार्बन आहे 3 म्हणजे कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे हा अल्कोक्सी डेरिव्हेटिव्ह प्रोपेनचा आहे नंतर त्या चेनला नंबर द्यायचे बघूया आपण काय करूया ही चेन सिलेक्ट करूया नंबर 1 2 3 2 नंबरला मिथॉक्सी ग्रुप येतोय नंबर 1 2 आणि 3 इथं सुद्धा तो काय येतोय 2 नंबरला येतोय दुसरं अल्काइल ग्रुप मिथिल अजून किती नंबरला आहे 2 नंबरला आणि म्हणून याचं नाव काय येणार 2 मिथॉक्सी करेक्ट बघा 2 मिथॉक्सी 2 मिथाइल प्रोपेन झालं आता इथं बघा फिनाइल एन प्रोपाइल इथर पुढचं काम फिनाइल म्हणजे C6H5 एन प्रोपाइल इथर आता इथं याचं नाव ठेवत असताना काय आहे ही लॉंग चेन कार्बनची आपण सिलेक्ट केली तर काय येणार असं वाटतंय 1 फिनॉक्सी पण तसं नाहीये तर काय करायचंय बेन्झीन मध्ये 6 कार्बन आहेत जास्त आणि म्हणून इथं हा ग्रुप जो आहे तो अल्कॉक्सी ग्रुप कन्सिडर करणार कमी कार्बनचा आणि तो कुठला आहे 1 प्रोपॉक्सी
प्रोपॉक्सी बेन्झीन. बेन्झीन मधला हायड्रोजन कुणी रिप्लेस केलाय? प्रोपॉक्सी ग्रुपनं रिप्लेस केलेला आहे. आता हे कंपाऊंड बघा, इथाइल आयसोब्युटाइल. यामध्ये 3 कार्बन आहेत, 4 आहेत सॉरी, आणि यामध्ये 2 आहेत. म्हणजे हा ग्रुप जो आहे तो काय करायचा? अल्कॉक्सी ग्रुप धरायचा. आणि हा जो आहे तो अल्केन. म्हणजे आयसोब्युटेन मधल्या 1 नंबरच्या, कारण नंबरिंग कुणीकडून द्यायचंय? जिकडून अल्कॉक्सी ग्रुप जवळ आहे तिकडून. बघा 1 2 आणि 3. किती कार्बन झाले? 3. म्हणजे कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? प्रोपेनचा. प्रोपेन मधल्या 1 नंबरच्या कार्बनचा हायड्रोजन इथॉक्सी ग्रुपनं रिप्लेस केलाय. तर 2 नंबरचा हायड्रोजन मिथाइल ग्रुपनं, आणि म्हणून याचं नाव काय येणार? 1 इथॉक्सी 2 मिथाइल 2 मिथाइल प्रोपेन. झालं. आता शेवटचं कंपाऊंड बघा, यामध्ये काय आहे? सायक्लोब्युटेन आहे. आणि सायक्लोब्युटेन मधल्या या कार्बनचा हायड्रोजन मिथॉक्सी ग्रुपने रिप्लेस केलाय. तर या कार्बनचा दोन्ही हायड्रोजन, कारण इथं सायक्लोब्युटेन मध्ये कसं असणार आहे? CH2 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 CH2. करेक्ट. तिथला 1 हायड्रोजन मिथॉक्सीनं काढला आणि इथले दोन्ही हायड्रोजन मिथाइल ग्रुपनं काढले. मग तुम्ही याचं IUPAC नेम देत असताना अल्कॉक्सी ग्रुप जिकडून जवळ आहे तिकडून नंबरिंग द्यायचंय. म्हणजे 1 आणि याला काय येणार? 2. म्हणजे नाव काय येईल? 1 मिथॉक्सी 2 डायमिथाइल सायक्लोब्युटेन. बघा 1 मिथॉक्सी 2 डायमिथाइल 2 डायमिथाइल सायक्लोब्युटेन. लक्षात आलं? बघा सर्व रूल्स लक्षात आले. आता इथं याचं नाव लिहायचं राहिलं 1 प्रोपॉक्सी बेन्झीन. याचं नाव 1 प्रोपॉक्सी बेन्झीन. म्हणजे 1 प्रोपॉक्सी बेन्झीन हे आहे. 1 प्रोपॉक्सी बेन्झीन. लक्षात आलं पूर्ण? अजून एक एक्झाम्पल घेऊया. बघा 2 इथॉक्सी ब्युटेन 2 इथॉक्सी ब्युटेन. स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ 2 इथॉक्सी ब्युटेन काढायचे आपल्याला. 2 इथॉक्सी ब्युटेन म्हणजे डायव्हॅलंट ऑक्सिजन ऍटम इथॉक्सी CH2 CH3. करेक्ट. 2 इथॉक्सी ब्युटेन. 4 कार्बन ऍटम. बघा 1 2 3 आणि 4. 2 इथॉक्सी ब्युटेन. म्हणजे ब्युटेन मधल्या 2 नंबरच्या कार्बनला इथॉक्सी ग्रुप आहे. म्हणजे 1 2 3 4. कार्बन टेट्राव्हॅलंट आहे. प्रत्येक कार्बनला किती हायड्रोजन लागणार बघा? CH3 CH CH2 CH3. किंवा काय करायचं? 4 कार्बन आधी काढून घ्यायचे. 2 3 आणि 4. कार्बन ऍटमला नंबर द्यायचा 1 2 3 4. 2 नंबरला कुठला ग्रुप जोडायचा आहे? इथॉक्सी OC2H5. नंतर बघा CH3 CH CH2 CH. या पद्धतीने बघा पुन्हा एकदा
ethers are named according to two systems, common or trivial names. A common name of ether is obtained by writing the name of alkyl group attached to divalent oxygen atom in alphabetical order and then add the word ether. In case of simple ether, prefix di is used. In case of mixed ether, smaller alkyl group is treated as a alkoxy group in IUPAC system and a larger alkyl group is considered as alkane. Rules बघा परत एकदा. Select longest continuous chain of carbon containing alkoxy group म्हणजे OR is selected. Select longest continuous chain of carbon atom containing alkoxy group. Second rule पुस्तकात दिलेला नाहीये म्हणून पुन्हा सांगते. Count the number of carbon atom in chain and compound is considered as derivative of that parent alkane. Numbering should be done from the end which is nearer to alkoxy group. Then alkyl groups, if any, are identified and their positions can be indicated by proper numbers. And last, according to IUPAC system, ethers are named as alkoxy alkanes. Alkoxy alkanes.